घोड्यावरती चढलो मी मथली सुरी नाही घोड्यावरती चढलो मी हातात कट्यार बाशिंग बांधून मधाच्या पेवात पडलो मी आई ह्यो कामाला येतोय का गाणं ऐकायला येतोय ग तिथंही बनाडो लावून हरसाळ अरे बाबू आहे आवरून घे र बाबड्या ती माणसं कावाची येऊन थांबल्यात तेव्हा वावर वाढायचं लागलंय नाचून गाणं सरळ पड ना सारं सारं सरळच आहे पण तुझी नजर बाबी तू जरा सरळ बघशील का तिची रिश्री बिशिंकी बघतो एकीकडं चालतो एकीकडं तारता आणि होपलेस पण ओ आय सी मामा मी जर तुझ्या अंड्याच्या पोळी पाहिलं तर देशील ना मला अरे तुम्ही अंड्याच्या पोळीकडे बघ नाही तर नळीकडे बघ तुला मी देत नसतो आता मिरच्या का काढ टाकी तू मला तरी दे खायला अरे खाऊन दे मला तर टाकून तर खा आयला यांनी जर मन घातलं ना कोणाला पाचायचं नाही बरं का हाय मामा ते तो भागवला सकाळी मिरच्यांनी कशी जेवणावर पंगत पडली हा जाग्यावर गावली जाग्यावर गावल्या सगळी जाग्यावर गावले ते काय बिकू शेट हा प्रचार बिचार करायचा का नाही हा का बसले आपले दगडी उजळत हा ते बसला इथे खडकाला बोळ पाडी अरे जाऊ 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 काय प्रचार करीत आपला तुम्ही होताल चेअर मग आमची काय सोय आहे का नाही अरे आणलंय बाबा तुमची सोय केली हा बिगर सोयीचं कसं काय व्हायचं मग इलेक्शन हा तुमची लय काळजी आहे आम्हाला जे तिकडे बदर आता नुसतं एवढं नाही पण काम असं पक्क झालं पाहिजे आहे का नाही शेलार मामा या असं शेलार मामा इतका गपगप म्हणलं कसं जमायचं धर जरा नीट होय बिकू त्या अरे तू असं जर गेल्यासारखं करीत बसलं कसं जमायचं तू ध्यान ठेवलं पाहिजे जरा हा आपला माणूस चेअरमन व्हायला पाहिजे अरे ठेवतो ऐ बाबू शेठ अरे बाबा जेव तर त्या म्हातारीची काय अडचणी काय त्याला समजून सांग हा असं का करीत म्हणा येड्यावानी काय त्याला काय अडचण नाही का बरं त्याला सांग 2-4 दिवसांनी जे मतदान आहे ना सोसायटीचं त्याला बाईजवर शिक्का हाण म्हणा हा एक काम कर ना तूच हाण ना दोघांच्या बी फुल्या हा काय आला टेन्शनच नाही आणि निवडणूक झाली ना पहिला मला भेट तुला सोसायटी कोणी ना नवा ट्रॅक्टर काढून देतो हा भेटा ना नक्की 100% सोसायटी कायसाठी आपल्यासाठी काय मुंबई विकेच्या नादी लागला अरे लात मारे तिथं पाणी काढशील लागा तू हा
आणि मस्तपैकी नंतर बुलेट बिलेट काढायची चेअरमन वाणी गाडी येईल का बरोबर मी आहे. जाऊ मग चेअरमन चला बरं चल 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 जाऊ मग ट्रॅक्टर दोन दिवस नको जाऊ का आम्हाला आता. हा ना वयो झाडच लावलंय बघ आपल्या इथं पैशाचं. तुझा पगार कधी होणार? म्हणलोय मामाला आजच. आणि मग एखादा म्हणला असता आपला आईबाप एवढं कष्ट करीत आहेत इथून पुढे मी सगळं माझ्या हिमतीव करीन. चांगला शिकून नोकरी बिकरीला लागला असता. आता बसलाय मजुऱ्या करीत. नाही रे तायडे करतो मी सगळं. समजे गणित आहे माझ्या डोक्यात. कसली गणित आहे काय ना तायडे आपण जर ट्रॅक्टर घेतला तर अरे एवढा पैसा आहे ना वाळू लॉड झाली लोक लॉड. ते सगळं खरं आहे पण ट्रॅक्टर घेणं सोपं आहे का? ते काय असू दे पण मी धंदा एकच नंबर करणार. बँक पण कर्ज देते. रामेश ट्रॅक्टर ना सोसायटीकडून आणलाय. मग आपल्याला पण देईल की सोसायटी? हा अरुण दादा म्हणलाय देतो तुला कर्ज काढून. घे ना घे ते म्हणलाय ना घे मग. तायडे धुतलंय का रे? हा धुतलंय ना. नाही रे जरा वासाची येतोय. तू दे ना. आता एवढी कशाची घाई आहे? अरे उद्या लग्नाला जायची ना इस्त्री करून ठेवतो. दुसरा घाल ना एखादा. अरे गो ह्यो जरा चांगला आहे. कलर कसा मिरावला बाई रापचिक. आईला बाबिया घरी जायला तुझी हेच बॉम्ब वर अड्डी टाण नाही तर लावशील घाटातच लगीन. ट्रॅक्टर गरम झाला याला कुणी आणलं रे? हे तर घाटात दिवस मावळीन. ह्यो डांगरे कार बोंबलो तो मोकार. बस ना का खाली. काय काय बनय का काट? ए मुडद्या नीट चालव ना. काय माणसं मारतो का काय रे? पाणी आहे कोणा पाणी. कार त्यांनी पर माझ्या हाडकं ढिली गेली. पाडे मंडळी हात उचला पलीकडच्या बाजूला भात येऊ द्या. पाटापाटा वाडा लहान मुलांना बघून वाडा. बारकाला पोरांना बघून वाडा. या ठिकाणी दौंडकर परिवाराच्या आहेराची यादी चालू आहे. बारकाल्या पोरांना बघून वाडा.
बया ह्याचं तर बासच आहे ना, कशाला मारती ग? वास नाही फीस नाही, कशाला फवारती काय माहिती. आता बरं वांगेवानी करपले ना, आता कायचा वास येते. काय रे नरसाळ्या, काय बोला? काय नाही काय नाही. काय बोलला काय? काय म्हणला? ए बावळट येणार आहे का रे? काय म्हणला? हे यार सारे का रे? गाव कोणतं आहे पाहुणं तुमचं? यांच्यामुळे जेवढा गोंधळ गाव 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 कोणतं आहे? गाव 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 कोणतं आहे पाहुणं तुमचं? अरे मावशी मी वाजंत्री. गाव कोणतं आहे नाव सांगाय का? रोग आलाय का? वाजवा आले मावशी वाजवाया. असं कसं लग्न दुनियाच्या आखरीत? कसं काय मला लेकरा बाळाला खाणं नाही पिणं नाही. भागलं का? ए किड्या दात काढाय काय झालं गोडीवानी? नासक्या तुझ्यामुळेच वाटोळं झालं. अरे तात्या माय पोरासोराचं ठीक आहे, आता नवरदेव झालाय, याला कळायला पाहिजे ना. तात्या किंवा खाली नसतं उतरलं तर कायला पाणीपत झालं असतं. नाच काही वहिनी पॅन द्या इकडे. वहिनी तर लय ताप पडे. बुटा आणली का? दादा एकच झालं.
वागावला आमचं दादा एकच झालं रे. नास अरे असं जर वागलं ना तुम्ही खरजुल्यानो तर गावात पोरी सुद्धा कोणी देणार नाही. बिटेंड लिखी तर बुट आणली. ए मामा त्याला भाकर द्या ना उपाशी मारायला ते. मग तुम्ही द्यायचे ना थोडी थोडी. हा एवढे खाल्ली असते का त्यांनी? का बरं का एवढे छान आहे होय. ये मला ते ये ना बसते. चल रे सोड मला. नारसाळ्या तुला भूक नाही लागली का? अरे उरागलं का नाही अजून? एवढा वेळ लागतो का? तू असल्या गुणामुळे चारून मी काम सोडलं. पगाराने टायमा भाकर नाही खातोय दूध. जा जा गुराख्यानी गुरं सोडले नाही म्हणून काय मालकाने सोडून चालतंय का? अरे तो जर ट्रॅक्टर मशीन सोडलं ना तर 50 रुपये रोजा त्याला ऐकीचा घडी नाही. तू नाही खांद्र्या माझ्या इथे घडी बरोबर थांबू नको. चाल नवीन ट्रॅक्टर घेऊन टाकले. नवा काटा किर नवा कोरा. काय झालं बरं तिकडे बॉम्बल भिक्या देऊ. बाबू अरे बाबू आज आलंय ठीक 9:30 वाजता 3 पिक्चर दाखवण्यात येणार आहेत. एक आहे मराठी व 2 हिंदी. मराठी आहे माहेरची साडी मोरा 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 आणि दिलवाले 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 दिलवाले. पहिल्या दिवशी राज दरबारी बाळ शिवाजी पहिल्या अवतारी तू बाळा दुरे तू. बाळ शिवाजी पहिल्या अवतारी तू बाळा दुरे तू. दुसऱ्या दिवशी जना मंदिरी केली आरस नानाया परी नाऊ गाली ती दासी सुंदरी तू बाळा दुरे तू. नाऊ गाली ती दासी सुंदरी तू बाळा दुरे तू. हा बाबू हिंदी लाव. लाव हिंदी लाव. हिंदी लगा हिंदी. मराठी लाव रे आधी. येडपटाई नसतं ज्ञान गेलंय पण. कसं आहे FM? FM उलटू मचरू. तू जरा थांबशील का? कशाला? माझ्या डोळ्यात तुला प्रेम नाही दिसत का? चिपड काढा आधी. मिनी बिजली प्रेम नाही शिकते. होपलेस फळ. अरे हमें तो अपनों ने लूटा गहरों में कहा दम था मेरी किस्ती थी डूबी हुआ जहाँ पानी कम था. काय 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 आणला? त्या लवण्या आणला भागन का? राजे देवगण आणि इकडे बघन. चल की सायकल. मन माझ्या डोळ्यात तुला प्रेम दिसत नाही काय? अरे येडे बोकाच्यांनो एका जागेवर काम धरा नीट. इकडे काही दिवस तिकडे काही दिवस असे तुमचं भागन कर. हा ना राव लय टेन्शन आले.
एक काम करतो का तू ट्रॅक्टर देतो का चालू आहे ट्रॅक्टर कशावर चालवणार वाळू शाबास म्हणजे मला लावू दानाला याचं असंच आहे बाबा मग हिंड भांगार गोळा करी चाचावानी आपण तू भिकू मामाकडे जात होता ना रे कामाला त्याचं काय झालं त्याचंही काम बंद पाडलं असं तुम्हाला भंगार विकायला पण कोण ठेवायचं नाही जा ना मग तू हा आईचा शाना भांगार गोळा करीन पण त्याच्याकडे जाणार नाही तुम्ही त्याच लायकीचे राम्या ते जाऊ देत शिरूरचा नजीर बाय आहे ना रे तुझ्या ओळखीचा का सर तो दुबईला कामाला लावू देतो आता दुबईला जायचं का तो 5-5 हजार रुपये घेतोय तुमच्याकडे 50 रुपये तरी आहे का म्हणजे आधी द्यायला लागतं का अरे ते 4-5 महिने आधी जागा बुक करतो डायरेक्ट दुबई हा मग त्यानं तिथं काय खरे त्यानं लय जाण्याचं पैसे खाल्ल्यात हा म्हणतात बुवा त्यांनी लय पैसे काढल्यात आणि तो एकटा नाही 2-4 एजंट आहेत तिथं आणि आधीची पोरं कामाला गेलेत का 2-4 वर्ष आलीच नाहीत त्यांच्या घरच्यांना बी कळा ना येतेली का नाही परत बाबू कंपनीत जायचं का दुबईला हेच आता आपली दुबई कर्ज बिर्ज काढलं काय नाही कर्ज नाही काढायला मग फेर कस काय पडलाय नाही समजा ना सर अच्छा एक काम करतो हे फेर नंबर मी लिहून घेतो म्हणजे जाणार मी पारनेरला याचा फेरफार काढितो आणि उद्या बघतो काय त्याच्यावर कर्ज बिर्ज आहे का काय शिवाच्याकडे आहे काय हो बरं 50 दे काय राजा 7-12 आणलाय बघू दे चची ते चेअरमन चेअरमनला मी आहे ना ते काय खातो काय मी सांगितलं चेअरमनला साहेब कर्ज पाहिजे होतं कशाला ट्रॅक्टर घ्यायचं नवीन नाव काय बाजारात थोरात 7-12 आणलाय का बघू याच्यावर आधीच कर्ज आहे कर्ज आम्ही तर नाही घेतलं कधी शेअर्स घेतले तुम्ही अहो पण आम्हाला तर साखर पण नाही भेटली गावा अरे 25,000 रुपये कर्ज आहे कारखान्याचे चेअरमननी सगळ्यांच्या नावावर शेअर्स टाकलेत आणि सोसायटीकडून कर्ज घेतलंय आपण आम्हाला तर माहीतच नाही अरे सगळं वरच्या पातळी होतं तुम्हाला कोण सांगणार आणि 7 एकरावर ट्रॅक्टरसाठी कर्ज नाही मिळणार बागायती का 2 एकर बागायती आहे आणि बाकीचं जरा खराब आहे चल चेअरमनला भेटू बघू बरं आहे का तुमचं 7-12 यांचा ट्रॅक्टरसाठी कर्ज पाहिजे कोणाचा रे तू बाजारात थोरात बाजाबाचा लय अवघड आहे बघा ना तेवढं चेअरमन नाही जमणार अरे आधीच बोज आहे तुझ्या जमिनीवरती तो फेड मग बघ दादा देत नाही राव देत नाही ते यायला मला तर वाटलं दे हे असलं का बरं माझ्याकडे आणू नका पुन्हा मी सांगतो तेवढंच काम करायचं एक काम कर 7-12 दे माझ्याकडे मी बघतो काय म्हणतो चेअरमन हा असं कर 50 रुपये दे याचा फेरफार काढावं लागतं जरा 50 अरे दे बाबा तिथे फेरफार नसल्यावर कसं काय बघायचं काय आहे काय नाही उत्तर हा बरोबर नको टेन्शन घेऊ तू जा मी आहे अरे आपण चेअरमन केला त्याला का कोणी मग काय मेंबर द्यायचं का कर्ज पोराला याच आहे आता त्याला कर्ज दिले आपल्याला सोसायटी ओपन तरी भागेल का आता काय करू त्याची पहिली थकबाकी ती आधी घेऊ पण तुम्ही काय टेन्शन घेता मी करतो ना सगळं काय करीतो
हा त्यामुळे गावात नाक नाही राहायचं मला भाडकाऊ. वावर गहाण ठेवलं खातोय अर्धी जो गहाण तर खाऊन दे नीट. ह्याचं काय आई खाऊ द्या ना बाप बीक मागून द्या ना. मी चांगलं सांगतोय करतो सगळं मी चांगलं तर. अहो जाऊ द्या ना मरू द्या आपल्याला तरी कुणासाठी करायचंय चट त्याचा तो करीन. अरे सोन्याचा पुतळा भीक मागायची बारी येऊ नये मग वाद झाले. आता काय साधं होतो चाललं काय. हा काय म्हणला. काय नाही तुला मुड्या काय उपाशी ठेवलं काय हा जगावलं ना कसं का ना. जगावलं ना मग काय लोकांची कामं करीत बसू काय आयुष्यभर. मग काय वावर ऐकून आईश करायची काय. करायची ना आयुष. दादा जाऊ द्या ना कशाला तनतन करीता घेईन त्याचा तो सोडून. जाऊ द्या मरू द्या लोकांच्या पोरासारखा तो नासून तर नाही ना घालवत. हुशार आहे आपला बाबू. हुशार आहे आपला बाबू. एक काम करू गहाण ठेवण्यापेक्षा आहे ना 2 एकर इकू. तसं बी याच भरणं काय सोपं नाही. झोप नसती या झाला. नको गाणंच ठेवू मी घेतो बरोबर सोडू. एक विषय होता ट्रॅक्टर घ्यायचंय म्हणतोय गडी. ट्रॅक्टर लय अवघड आहे भाऊ. मी 2-3 जागेवर अडकलोय आणि बाहेर कोणी पैसे दिला असं वाटत पण नाही. एवढ्या टायमाला समजून घे गड्या नाहीतर काढतो एखादा एकर. ते अरे ते मज झालं बाबू चहा उरलाय थोडा घेतो का. पण जुळवा करणं लय अवघड आहे. बघू नाही तर एखाद दुसरी गिराईक चालेल का तुला. दुसरा काय आला घे ना तूच होऊन जाईल ना गावातल्या गावातच. घ्यायचं काय नाही रे पण काय आलं ओपितो लईच अडचण असेल ना घाण ठेव ना. आणि काम झाल्यावर तू इथं सोडून घे. फक्त याच वेळच्या द्यावं लागेल. अरे तुला तर माहिती माझ्या काय मी बी दुसऱ्याकडून आणून देणार ना. दादा हवा द्या ना भरून. ए नारपाळ्या अरे काय बघतो दे ना भरून. काय धरला पोराने नाद मस्त मन नाही होत रे. काय करणार तो पांढरी खालचं भरून एकर काय भरवतो. एक फूल वाहतो सखे एक फूल वाहतो सखे जवा तुला पाहतो सखे एक फूल वाहतो सखे जवा तुला पाहतो सखे नजरेचा जीव घेणा हा खेळही नवा ग गवताच घर माझ तू वादळी हवा ग गवताच घर माझ
तू वादळी हवा ग तुझ्या आडोशाला राहतो सखे जवा तुला पाहतो सखे एक फूल वाहतो सखे जवा तुला पाहतो सखे मी लाकडी भुसाग तू शेरनी शिकारी मी भाबडा ससाग तू मला अंगुराचा मी लाकडी भुसाग तू शेरनी शिकारी मी भाबडा ससाग तू शेरनी शिकारी मी भाबडा ससाग तरी पैज लावतो सखे जवा तुला पाहतो सखे एक फूल वाहतो सखे जवा तुला पाहतो सखे मी वाळलेला वाफा तू भरल्या ढगावानी तुझ्या नजरेचा फवारा हा जीव पाणी पाणी तुझ्या नजरेचा फवारा हा जीव पाणी पाणी तुझ्या विना वाळतो सखे जवा तुला पाहतो सखे एक फूल वाहतो सखे जवा तुला पाहतो सखे मी वेल तुझ्या भवती तू झाड चंदनाचा मी वेल तुझ्या भवती तू झाड चंदनाचा मी वेल तुझ्या भवती तू झाड चंदनाचा हे रूप तुला माळते सख्या जवा तुला पाहते सख्या एक फूल वाहते सख्या जवा तुला पाहते सख्या एक फूल वाहतो सखे जवा तुला पाहतो सखे जरा जास्त काय लागल्या जरा लक्ष द्या साहेब लक्ष द्यावं लागलं आता त्यांच्याकडे बसा काय म्हणता बागादार ट्रॅक्टर घ्यायचा आहे कोणता घ्यायचा आहे हे काय येऊ 575 हो देऊ ना मग कधी घ्यायचंय गुढीपाडव्याला चालेल ना देऊन टाकू ना काय कोटेशन तो जातो 3,40,000 रुपयाला अयो अहो शेट आम्ही साधी माणसं आहे जरा ऑफरमध्ये सांगा ना चालेल ना देऊ करून आता पाडवा आलेला आहे गुढी पाडवा त्यानिमित्त तुम्हाला तो ट्रॅक्टर बसेल 3,10,000 रुपयाला पण त्यासाठी तुम्हाला आजच बुकिंग करावं लागेल काय मायलेज येतो मायलेज नांगरटीसाठी 7 लिटर लागतं एकरी हो शेतीसाठीच वापरायचं आहे हो चांगला ट्रॅक्टर आणि चौथा किती भरावं लागेल ती भरावं लागेल तुम्हाला 80,000 रुपये लोन होईल का हो होईल ना लोन ठीक आहे लोनचे साहेब आपल्या जवळ बसेल साहेब किती दिवसात होईल लोन होईल ना 2 दिवसात 7/12 कोणाच्या नावावर वडिलांच्या नावावर काय कागदपत्र लागतात 7/12 8 रेशन कार्ड 2 फोटो उद्या घेऊन या कागदपत्र जोडधंदा काय आहे शेतीला आहे ना दुधाचा किती जातं दूध जातं 50 लिटर
बँक खातं कुठलं आहे? एडीसी बँक. हप्ता भरावा लागतील वेळची वेळी. हप्त्याचं काय टेन्शन नाही, हप्ते वेळेवर भरणार. चालेल, उद्या कागदपत्र आणून द्या, होऊन जाईल 2 दिवसात काम. पण फेड गाड्या चेअरमनला पेढे दे. ते काय केलेला का आता? मी दिला असता ना सोसायटी कुल. होय चेअरमन? हा मग सोसायटी काय साठी असते? हा शेतकऱ्यांसाठीच ना. आहे आपल्यासाठीच, पण ठीक आहे. यास अरुण दादा, पोरगले चालाक दिसतंय, जरा ध्यान ठेवा. हा इंग्रजीचं लेक्चर म्हणल्यावर लईच बोर होतंय बाय. कॉलेज नंतर काय करायचं आज? पेढे घे ना. कसलं पेड? ट्रॅक्टर घेतलाय. पेढा घे. घे की. घ्यायचा ना पेढा. बावळट येते. घे ना. म्हणून दादा ट्रॅक्टर आलाय. बाबा दिसतोय बहुतेक. बंद कर. ए अरे कोणाला विचारून वाळू काढताय रे? कोणाला म्हणजे? कोणाला विचारायची? अरे काय पावती बिवती पाडायचा काही गोष्ट आहे का नाही? हा सगळ्यातला ट्रॅक्टर आला आमच्या बोखंडी बसायला. आमची नाही काय नदी, का तुमच्याच बापाची? बाप आहे काय ऐकत नाही, म्हणते नदी काय तुमच्या बापाची आहे काय? असं म्हणतो. हा चल टकडच मोडते ती. चल
बाब्या थांब 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 अरे थांब अरे थांब त्याला सांग ना मग. अरे थांब थंड घे जरा जरा न्यार घे हा अरे पण लईच खा रे तू पण वाटलं ना तेवढा का फराशील. मग आपल्या नादी लागल्या. बरं झालं त्या चेअरमनचा किडा बिल माजला होता. बरं झालं चांबावला. आता जरा न्यार घे मीच बघतो काय ते हा ए ए चला तर माग त्याला उराड आणीत मोर अरे वाळू हा पहिली पोलीस कंप्लेंट द्यायची. कशाहून झालं? नाही पहिली कंप्लेंट. काय झालं ते तर सांग. अयो हे बघ रक्त आणलं. काची कंप्लेंट आणि फिम्प्लेट बीचवर आणि त्यो बीचवर लय झाली त्याची नाटक इथे चिट्टा गाडीत त्याला मी. आम्ही इतका वेळ काय करीत होता हा? कुणी धरलं होतं की तुला? काऊन पोळ माजलाय नुसता एवढा संध्या तुला आवरानं. गप झक मारा मी बघतो काय करायचं ते. मी कधी विचार केला नव्हता की माझं जीवन असं बदलून जाईल. सगळं काही चांगलं चाललं होतं. एक चांगला पती, 2 गोंडस मुलं. पण तंबाखूनं सगळंच बदलून टाकलं. आता या पसरणाऱ्या कॅन्सरला माझ्या चेहऱ्यावरनं कापावं लागेल. आता पूर्वीसारखं काहीच नसेल. तंबाखूनं माझं जीवनच नष्ट केलं. खैनी गुटखा तंबाखू जर्दा पान मसाला तुमचं जीवन उद्ध्वस्त करतात. मी कधी कधी विचार करतो की ही सिगरेट किंवा विडी काय नुकसान करेल. हिच्यामुळे स्ट्रोक येऊन मी माझ्या कुटुंबावर ओझं बनेन का? की ही फुफ्फुसांचा कर्करोग वाढीस लावेल. हिच्यामुळे तोंडाचा कर्करोग होईल की हृदयरोग की एम्फसिमाचा धोका बळावेल. पुढल्या वेळी जेव्हा तुम्ही सिगरेट किंवा विडी प्यायला जाल तेव्हा स्वतःलाच विचारा ही सिगरेट किंवा विडी काय नुकसान करेल. तंबाखू आजच सोडा. मदतीसाठी 1800-112356 वर कॉल करा किंवा 01122901 वर मिस्ड कॉल द्या. तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या. माझं काळीच लागलंय ना तुला गाणं. माझं काळीच लागलंय. खरंच मुस्काडायला पाहिजे का याला. मग काय उगा चव घालवायची कामं करताय. तू सांग फक्त कान फाडतेस त्याला. किती आहे रे? 1.5 1.5. बाबू बजीले भारी आणले कुठून आणले? आवरा लवकर 2 का मिळणार काळी लागल्या भूक आली तुम्हाला. तुला नाही का भूक लागली? तू तर असला जी म्हणूनच टेम्पो झाला लटकून लागणार. ओ शेट या 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 या. शेड बी भाजीवानीच फुगलाय. पुण्याला वाळू टाकून लॉड झालाय त्यो. कसा काय बाबू शेठ नवीन आहे वाटतं. हा करावं म्हणलं धंदा. बरं करा एक जीवानी रामदा. तुमचा पण फायदा आहे. लय टंगळ मंगळ नको नुकसान होते. त्यात मला जरा तुझ विचार वाटतोय. बरं मी जर पुण्याला वाळू टाकली मला मदत कर सांगा. अरे ना बाबू भाई आपल्याला पण तुमच्या टेरर माणूस पाहिजे.
वाहतो सखे एक फूल वाहतो सखे तुला पाहतो वेलकम. बसून पे ना जरा. जाऊ दे ना. परत ताण लागल्यावर आता नाही लागणार. सॉरी बरं का मी तुला त्रास दिल्याबद्दल, पण परत नाही देणार. अबादानी मन तुझं नवसाच गाणं माझं, अबादानी मन तुझं नवसाच गाणं माझं, उधाळलं देह भान आभाळी ग, उधाळलं देह भान आभाळी, देवाबानी कौल तुझा मन झालं मल्हारी मल्हारी मल्हारी, मन झालं मल्हारी मल्हारी मल्हारी. गोर गोर अंगाला ग देवाजीचा साज, चुलीवला भाकरीला कस्तुरीचा भास, गोर गोर अंगाला ग देवाजीचा साज, चुलीवला भाकरीला कस्तुरीचा भास, चांदण्याचा डोळा तुझा जांभुळला भंड तुझा, बाजूच्या शिंगाराचा बाज, एक एक सबूत माझा इमानी, देवावानी कौल तुझा मन झालं मल्हारी मल्हारी मल्हारी, मन झालं मल्हारी मल्हारी मल्हारी. काळजाच्या हलगिला सनईचा सुरा, कुसळाच्या नशिबाला चंदनाचा धुर, किती सुरावा मरावा किती मन उतराव, कधी उजणार गहिरी कपाल, तुझ्या पैंजनाची आस माझ्या अंगणी, देवावानी कौल तुझा मन झालं मल्हारी मल्हारी मल्हारी, मन झालं मल्हारी मल्हारी मल्हारी. सांडला मोहर अंग अंग हळदीनं
प्रेमाचा कौल खरा मन झालं मल्हारी 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 मन झालं मल्हारी 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 मन झालं मल्हारी 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 मन झालं मल्हारी मल्हारी जैसे गुजरी जाना है. बसते का चालो. नको मला नाही जमणार. चालो. अरे नाही ना. अरे मी आहे चालो रे. चालो. आता काय लागते आयो आज तर FM सोबतच. Hey, I am not FM. मग Speak your friend. He is not FM. Now he is TDM. TDM म्हणजे ट्रॅक्टर ड्रायव्हर महिंद्रा. बसा. तुझं नाव काय? सरिता बजापा थोरात. शिक्षण काय झालं? 12वी. पुढं का नाही शिकली? मंडळी माय आयपती पारमान शिकवले. शिक्षण जरा अपुरे, पोरग मास्तर आहे, शिकले असते तर बरं झालं असतं. या असे आम्ही म्हणतो का नका शिकू. तुम्ही शिकवा नाही तर शेतीत घाला, ती कुठेच कमी नाही पडायची. पुढं शिकवलं तर शिकशील काय? हे बरं, तुला काय विचारायचं असलं विचार. विचारा विचारा. महिला मंडळ, तुम्हाला काय विचारायचं का? काय विचारायचं असलं विचारा ना. नाही नाही भरा ओटी. महिला मंडळ या ओटी भरा. काय पर त्यांच्या पायाच राहू दे, ते पाणी तुळशील नेमका. बरं मग 11 तोळ सोनं आणि 21,000 रुपये देऊन लावा गंत. पाहुणं हा एवढं लय होतंय. हो पोरग मास्तर आहे, पोरीचं शिक्षण 12वीचे फक्त. हे बघा पाहुणं, हा 5 तोळ आणि 11,000 रुपये रोख एवढंच होईल बघा. दाजी फक्त 5 तोळ सोनं आणि 11,000 म्हणतात. काय करायचं? हा फोडा फोडा सुपारी. मायला काय पांचट आहे दाजी. मी 21 तोळ सोने देत होतो, मला म्हणलं तिथं जाऊन होंड्यात मोडून येऊ. फोडा सुपारी तुमची, फोडा फोडा. अरे मामा कुठं चाललं? बस की खाली. अरे तू मामा आहे काय? हुंड्या बाई लग्न मोडी तो काय माणसं आहे की? हे बाबे आण दगड, आणा सुपारी सुपारी आणा. बतावणी निवड पुढे गावली काय ना बाजाबाला. तुम्ही मास्तर आहे होय? हो मास्तर. पुढे साळव. साळव कोणच्या साळव? कस्तुरबा गांधी. घ्या पाहून. हा ही काय टेम्पररी काय? नाही नाही मला वाटलं टेम्पररी काय असतं काय. थोडाची सुपारी. एका झटक्यात 5 फुटल्या पाहिजे. जाऊ मूर्ती, तुम्हाला आवडलं ना? आमचं काय खरे, तू नीट बघ. राम राम राम. अहो दादा, काय गरज होती एवढा हुंडा द्यायची? हा ना. अगं जाऊ दे,
पोरीचं कल्याण होतंय ना, मला तिला शिकवता नाही आलं. निदान लगीन तरी चांगलं करू दे, जाऊन दे गेली तर एकरभर. अहो पण पाहुण्यांनी जर जवळची तारीख धरली तर काय करायचं आपण? दादा, माझ्या लग्नासाठी जमीन नका ऐकू. नाही जमलं तर नाही, दुसरी जागा बघू, पण हुंड्यासाठी जमीन नका ऐकू. मला आयुष्यभर टोचत राहीन. करू, मी आहे ना, करतो काहीतरी मॅनेज. कसं आहे आमच्या बाबू दादा ट्रॅक्टर? लय भारी. ए पळो, ए किड्यांनो, काय करता रे? चम्मा आईला. अयो नवा ट्रॅक्टर हवा तर बसरली होई. आता सिंगऱ्यान जग मारली, आवाज दिली सोडून. कुठे चाललाय? दुबई. ही जीवी कवाशी घेणार आहे माघारी? येणार लगेच. माझं एक काम कर, काय? येताना शॅम्पूची पुडी आणशील का? माझं एक काम कर ना. काय करशील का सांग? सांग आधी, नाही तर घ्यायचं मला बांधून. असं बरं बांधीन. तेवढी पिन लाव ना. एवढंच होय? जाऊ का? मग शान आहे. माझं वजन कोण उचलून द्यायचं? तुझं वजन मलाच उचलावं लागत नाही का? वजन उचलू का वजन सकट तुला पण उचलू? सध्या वजन उचल. अशी सरळ गाराकचा नाही येशील माझ्या मागे. अशी बरी येईल. जाऊ. शेठ राम राम. राम राम. बोला पाटील. बसता पोरांना पाटलाला बसता दाखवा रे. त्याच्यापेक्षा जास्त भारी. ए टारवाळ्या, कायला घेतो रे तो कोट? मोक्कार खर्च. आज तरी हाऊस मोठी आहे एखाद्याची. अरे परत कुणी घालत नाही तो. आमच्या राम्याचं बघ तसंच पडून राहिलाय. मग काय खरंय, माझा बी तसाच. दादा, दाजी आल्यात. हा आलो. दाखव बरं कपडे. या ना दाखव. एवढं पॅक करा. किती? 250 रुपये मीटर. ₹500 मीटर. जरा भारीतलं दाखवा. जावाय बापू, घ्या तुमच्या पद्धतीने, मी हाय. किती? 1100 रुपये मीटर. डन. शर्टचं दाखवा. आवरलं का पोरी? हो. हा. 800 रुपये मीटर.
2 डन. 2 डन. बूट आणि घड्याळ घ्यायचे आता. बरोबर चला घेऊन. किती झाले शेठ? 25,060. एवढे काही कमी करा ना शेठ. कमी करून सांगितले पाटील. थोडं कमी करा. कमी करून सांगितले ताई. अरे शेठ 10,000 घ्या आणि उरलेलं थोड्या वेळात आणून देतो. नाही तसं नाही चालायचं. पूर्ण पैसे द्यावे लागतील तरच माल मिळेल. प्लीज शेठ ऐका ना. पण नाही मी लगेच आणून देतो. तशी सिस्टीमच नाहीये. पूर्ण पैसे द्यायचे. ऐका राव. नाही मावशी ठेवत आहे खाली. बाया पैसे नाही तर कायाला मोठेपणा करायचा. कारभार दिलाय पोराच्या हातात आणि तो फिरतो टिकोजीराव चोराच्या हातात द्यावा. पोराच्या नाही बाई झाली ना आपली फजिती. असं कुठं असतं का? नाम ना नाफान चल झापा झापा. दादा असं नका करू. लय कामा होऊन जाणार. हा सायकलवर आलो ना. मस्त छापल्यावर पत्रिका. माझं नाव बी छापलंय. किती शिकला रे भाऊ? ही TDM डिग्री कसली? ITI झाल्यावर केली काय ना? साहेब तेवढं तुम्हाला पैशाच बोललो होतो. हा 10,000 आहे. मोजून घे. नक्की आलं मला. नक्की. असो असो एक झाले तुळशीचे झाड ओले. हसू हसू एक झाले तुळशीचे झाड ओले. तिच्या लग्नात रडे बकुळा आठवांचा थेंब थेंब मोकळा. तिच्या लग्नात रडे बकुळा आठवांचा थेंब थेंब मोकळा. पावलाच अंगणाला रूप आलं. दुडू दुडू पावलाच अंगणाला रूप आलं. होती मोगऱ्याची येल केळीचं पान झालं. पुसतो डोळे हा पोर कामळा. आठवांचा थेंब थेंब मोकळा. तिच्या लग्नात रडे बकुळा. आठवांचा थेंब थेंब मोकळा.
रंगली ग मेहंदी लाल झाली मायेन रंगली ग मेहंदी लाल झाली काल धूळ वाटणारी माती गुलाल झाली आला दाटून वाऱ्याचा गळा आठवांचा थेंब थेंब मोकळा तिच्या लग्नात रडे बकुळा आठवांचा थेंब थेंब मोकळा ह्यो तुझा पाठी राखा आज मोहरून आला पाषाणावानी छाती तरी पाझरून गेला कशी विसरू मी भावाचा लळा आठवांचा थेंब थेंब मोकळा तिच्या लग्नात रडे बकुळा आठवांचा थेंब थेंब मोकळा आरसाही मुका झाला होगा हित तित पाही आरसाही मुका झाला उगा हित तित पाही बापाची धावपळ रडण्यास येळ नाही कसा लपवीन आतल्या झळा आठवांचा थेंब थेंब मोकळा तिच्या लग्नात रडे बकुळा आठवांचा थेंब थेंब मोकळा तुझ्याच खोट्यामध्ये झाली पाहुणी तुझ्याच खोट्यामध्ये झाली पाहुणी आज दूर चालली काळजात राहुणी तुझ्या हातामध्ये हात सावळा आठवांचा थेंब थेंब मोकळा तुझ्या हातामध्ये हात सावळा आठवांचा थेंब थेंब मोकळा तिच्या लग्नात रडे बकुळा आठवांचा थेंब थेंब मोकळा तिच्या लग्नात रडे बकुळा आठवांचा थेंब थेंब मोकळा आठवांचा थेंब थेंब मोकळा हा या बुलेटला थांबा याला विचारूया. थांबा कोण रगडे नौके दिसतेत बुवा लईच पट्ट बिट्ट घातल्या गाड्या पाहुणं काय काम होतं त्या बाबू थोराताचं घर कुठे कोणता बाबू बाजाबा हा आणि त्याच्याकडे काय काम काढलं काय नाही आलं तो असंच होत थोडं खाजगी काय खाजगी काम काढले काय बँकेला दिसत आहे काय ना ट्रॅक्टर बिक्टर वाढायचा काय हा थकल्यात थोडं हप्त तुमच्या अवतारावरच कळलं तुम्ही जरा फायनान्स वाले दिसत हा लय चुकीच्या माणसाला तुम्ही ट्रॅक्टर दिला बा त्याच्या बापानं सोसायटी बुडवली ना आमची 2-4 लाखाला लय व्याकार त्याचा बाप हा ना राव आम्ही पण लई निरोप पाठवलं पण तो काही याय नाही गावल का घरी या असंही हातकाला शेळी धाडायची तो घरी गावा गेला का एक काम करा यो न देऊ गावन तुम्हाला न देऊ बरं कुठे आहे नदी या इकडे घालतं जा बरं चला चेअरमन थांब
तू लय पळवला आम्हाला. हा नदीव नाही घरी पण नाही. आता काय झालं काय झालं म्हणजे हप्ता टाकला ट्रॅक्टर न्यावा लागेल. चल उतर खाली चल चल चल. अहो साहेब ट्रॅक्टर नका नेऊ मी हप्ता भरतो ना. नेऊ नका म्हणजे आधी हप्ता भर ट्रॅक्टरने. हप्ते भरायचे ऐपत नाही कोट घालते कोट. काय ग तुम्ही जा पुढे मी आलेच. काय झालं सांग ना काय झालं. मरुदे जाऊ दे चल आपण जाऊ. अरे फक्त बिझनेसमॅनच पोट घालतात. तू लोकांचे पोट भरणाऱ्यातला आहे. नको काळजी करू मी आहे ना सोबत. आयो कवा आली मुरळी. आली मग अशीच. बरं आहे का मामी. बरं आहे बरं आहे. पाय पडते. लय काम केलं बाया लेकरानं कल्याण झालं बघ. होय निले ए निले जरा चहा ठेव ग. नको नको चहा नको अजून लय भीती वाटायची राहिली. निले ताटली आण ग. बरी का सासरची माणसं. तुझी हे नवरा कसं. हे का शाळेवरती सर आहेत शिकवतात. जमलं तर मोठ्या वर्षी आमच्या निलीचं बी उरकून टाकायचं बघ. मोकळी आहे करा. नका हो मामी शिकू द्या तिला हुशार आहे ती. तुला वाढू का रे शेंगा का बसतो बाबू दादावर. वाडकी खाईन बाबू बरोबर. वाट टापकून चल. शेंगा वाढ त्याला 2-4. दुपारी खाल्लं नाही का. भाकर बी नेली नव्हती. त्याला मला माहिती बाबू दादाने खाल्लं संध्या बेबी. ए शिंगऱ्या अरे तुला गरबी आहे का नाही. आहे की मग कदा ताडी बरं आंदन. राम राम. दिलंच पाहिजे त्याला आंदण. तायडे आल्यापासून त्यांनी काय पाठ सोडली नाही तिची. दादा येऊन जेवायला. जेवण चालू गाड्या चालू द्या तुमचं. मग तायडे बरं येते का. बरं आहे. तुमचं कसं आहे. आमचा लय जोरात ना आम्हाला काय रोग आलाय. मग बाबू शेठ काय नाही इथे ट्रॅक्टर तर आला म्हणतात ओढून. आला कोणी वसुलीवाल्यानी कोणी बघा आता
राजाला दिवाळी माहित नाही या असं तरी मला वाटलंच बर का तू जरा चितवल्यावानेच दिसत होता. कस काय नाही आला पण काय हप्ता बिप्ता थकलं होतं काय? पोरा स्वरांच्या नादी लावून जमत असते का पाहुणे? आम्ही किती दिवस झाले बाजीराव आता त्याला सांगतोय, काय ऐकत नाही फिकत. काय करायचं आपल्याला आता सांगा. नेंबर बस झालं बस झालं. काय गरबीर आहे का नाही? चला काय असं जाऊ द्या, नका टेन्शन घेऊ. तायडे उद्या पाहुणा आला ना चहा प्यायला घरी यायचं. हा पाहुणा बसा की सिंगड्या चल. निवळ नास पे ती बाऱ्या समजून सांगितलं तर कळत नाही. दळेंद्र्या भोकाच जाऊ द्या, जेवताना का किरकिर करू आता. हे अशी नसलेली बरी. बस ना आता कवर नागारात चोळी त्या प्रॉपर्टी आपली. हा माणसं गुणसं येतात वाटणी आणि फार लाच सोडल्यावानीच करते बाया. टक्कुर पिकलं ना बारा आता. पिकू दे पिकू दे, पर काय तेज आहे. काय चाललंय मामा? अरे दिसत नाही का? जोरात चालले तालीम. कामाचं बोल. ट्रॅक्टर पाहिजे होता गडीवर. अरे हिरा कायला पाहिजे? टायली आणायची होती. अरे चाललं सकाळी सकाळी बोंबलत. तू आता तू घालवलं, माझं बी घालवशील. टायलीचं वाटोळ होईन रे मामा, आणून देतो ना लगेच. आणि कुठं सुटली टायली? कॉलेज समोर. लई गर्दी ते. पोलिसांनी पकडलं तर केवढ्यात पडत. बरं ने पण लवकर आण. आणि येताना तेवढा पिंटू शेटकडून ताईताचा बॉक्स घेऊन ये. अर्ध्या तासात आणतो. दादा सारखी हवा जाते सायकलची. नवीन टायर बसून द्या ना. आज पण गेली आहे. मग तर जाशील कशी? जाते की ट्रॅक्टर मध्ये. आणि परत येते पोरींसोबत. नीट नेऊन सोड र. काय करते रा? वाटण वाटी ते वाटण. अरे छकुला, बाब्यानी ट्रॅक्टर नेलाय खरा, पण नुसता ट्रॅक्टर देऊन भागल नाही वाटत. म्हणजे काय नाही काय नाही, तू वाटणच वाट. तुझ्या तोंडावर का वाजलेत 12? मी आहे ना चंद्र, हस ना जरा. काय रे? अरे तुला पैसे नव्हतं बोललो का? काहीतरी कर गाड्या, पण एवढी फाशी सोडव. बाबू तात्या काय करता एवढं पैशाचं? काय करता, आधी धंद्या पाण्यात अडचण. बाबू तात्याला म्हणा एखादं फिक्स काम बघा. नुसतं हिंडत म्हणा गावामध्ये. लय अवघड राव, लय लोकांनी पैसे बुडवलेत. लोकांना पैसे घेताना लय गाड वाटत आहे, पण देताना मात्र लय हिव येत आहे ना बाळा. लय हिव येत या लोकांना पैसे देताना. हा लय हिव येत या. कुठं हिंडतो रे कालच्या धरून? ज्ञान गेल्या आणि उग काय नाही, माझी जरा गणगण चालू आहे थोडी. कसली?
जाऊ दे ना, मला भूक लागली जरा. खायला काय आहे का? तुला खरं सांगा काय झालं? अरे नेऊ दे ना, नेला तर आणता येईल सोडून. तू कशाला टेन्शन घेतो? उगा घरच्यांच्या जीवाला घोर. हा नको पण तुला तू ये तुला. मी काय परकी आहे काय? हे बाई काय करते ते तू? नको बाई, 4 दिवस झाले तुझं लग्न म्हणून ते डाक कशाला देते? तुझ्या घरच्यांना कळलं तर काय म्हणतील ते? लग्न झालंय ना, आता काय गरज आहे मला सोन्याची? आणि आता सोन्यासारखा नवरा बी मिळालाय. अगं बाई, तुझ्या बापाला कळलं ना तर मला जीवत नाही ठेवायचा ग. नाही कळत. हे ठेव सोन्याराकडं आणि घे सोडून ट्रॅक्टर. आहे का? या पोटाची कळ त्याच हाताला येणार. काही केलं तरी बहिणी रे पाठची तुझ्या. $20,000 मोजून घ्या. आंबडे कापितो. बाई शंकर येतो असतो घेऊन तिकडे. येतो जत्रेला. जत्रेला या बरं का? नाही हा हा. काय तुम्ही चहा प्यायला नाही आले, आमच्या नेंबरने तुम्हाला आणलं नाही. काय राजी थांबा आजच्या दिवस. रे थांबा थांबा. कापितो आज कोंबडे कापितो. कामाचं बघ. नाही आता निघालेत, जाऊ दे. गळ्यातलं कुठे? हाय ना. कुठे घाल ना मग. त्याचं काय झालं राजी, थोडी अडचण असल्यामुळं. कोणाला विचारलं? हा मी नवरा आहे का तू? ते फाजील कार्ट हे असली थेर जमणार आहे का? मला विचारल्याशिवाय तू यांना कस काय दिलं? सुख झाली जावय बापू. अरे चोराच्या हातात देवा पण पोरांच्या नाही. बाजीराव ते तुला कळाय पाहिजे. ऐपत नव्हती तर कशाला स्वांग केलं लग्नात? सोनं घातल्यावरच परत यायचं काय? तुझ्यामुळे माझ्या पोरीच्या संसारात वाटोळं करतो का? तू डोक्यात बसवलं ना, बरोबर डोक्यावर हागायला लागलाय तो. ट्रॅक्टर बिक्टर काय सोडवायचं नाही. तू काय लायकी झाला माहितीये मला. ते वावर झाला ना, आता ट्रॅक्टर नाही झाला. माझ्या पोरीच्या डाग घेऊन आला तर अंगात पाव ठेवायचं. तर हाल कुत्र्या ने कुत्र्या. काय रे? ते सोनं द्या ना परत. अरे पण असं नाही देत आहेत. मग तुला 1 मिनिट व्याज द्यावं लागेल बाबा. अहो पण आत्ताच नेलंय ना. आपला व्यवहार ठरलाय ना, व्यवहार व्यवहाराच्या पद्धतीनेच होणार. अहो शेजारा समजून घ्या राव, माझी अवस्था लई वाईट आहे. अरे पण आपला व्यवहार ठरलाय ना बाळा, मग व्यवहाराप्रमाणे तुला 1 महिन्याचं व्याज द्यावंच लागेल. असं नका नका होऊ खरंच त्याकडे पैसे नाही. नाही जमणार बाबा. चेन मोडा आणि तुमचं व्याज घ्या.
हे बाळा, दादा लय चिडलेत. काय झालं कळना. मला लय अवघड वाटतंय. दादा असं का वागताय मला काय कळना. मला लय टेन्शन आलंय. बहुतेक माझं लग्न लावते. चांगलं आहे ना मग. मामा तुझ्या चांगल्याचाच विचार करतोय ना. आपण करू ना. आपण पळून जाऊन करू. कुठवर पळायचं निलू. आयुष्याची लढाई पळून नाही जिंकता येत. माझी अवस्था बघ कशी झाली. काय काय करतो रे? काय नाही.
बस आता दुखावरल्या खपल्या गाडीत. नीलम कुठे गेली? ती गेली पुण्याला शिकायला. काय बाबू काय करतोय आज? काय नाही. येतोय का गाडी खाली करायला आज? गडी नाही आज सोबत. कुठं? पुण्याला. येऊ संध्याकाळी. किती भेटते? 5-50 देऊ वाढून. जाऊ. नको जातो. ए अरे येऊ दे रे. घरी जा आणि घरच्यांना मला संध्याकाळी येणार या. थांब गॉगल लावतो. गॉगल जा जा आता जा. मला जाऊन दे. धर तू पैसे धर. घरी कर का? जा घरी. जा जा घरी. चला. घरी जा घरी. आलो जरा मालकाला भेटून. हम भी जमाने से है तेरे दीवाने, हम भी जमाने से है तेरे दीवाने. चाहे तू माने चाहे न माने, चाहे तू माने चाहे न माने. पानी पिओगे? मजा आहे काय तुमची? बेटा नाम क्या है तुम्हारा? बाबू. बाबू. गाने अच्छे रोमांटिक फूल. बेटा जिंदगी में सब कुछ हार गया तो चलता है, मगर प्यार में जीतना चाहिए, बोले तो लाइफ सक्सेस. ये बुढ़ाई तो मेरी जिंदगी है और ये मेरी रानी बेटी. चालायचं ना? असं कर तुझा आम्ही थांबतो आजच्या दिवशीच. एखादी गाडी आली तर खाली करतो. तेवढं घरच्यांना सांग मग. अरे दुसरी गाडी आली ना त्यावर बी घरी असते. अरे असू दे मला जरा गाडी घ्यायची एकदम. ते जर रात्री तुला झोपतं नाही. चला. होय दादा. ते न्यू आर्ट कॉलेज पुढे इकडं समोर उजव्या हाताला. पुढं ना? हो. बरं बरं थँक्यू.
अय जॉकी इकडे कुठं? आज चाललो होतो. अरे मुलींचं कॉलेज येते. ते आमच्या गावच्या मामाची मुलगी आहे. अरे हो ना बाहेर. कसली मामाची पोरगी? थोडी गाठ घेऊन यायची होती. अरे तुझ्या डोक्यात फॉल्ट आहे का रे? कसली गाठ? सांगितलं कळत नाही का? का बोलू पोलिसांना? बरोबर सॉरी. डोक्यात फॉल्ट आहे का तुया? ला रा 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 ला रा 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 ला रा ला ला रा रा खो न जाए कहीं सुहाना सफर और मौसम हंसी हमें डर है हम खो न जाए कहीं सुहाना सफर और मौसम हंसी तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या माझं काळीज लागलंय ना तुझसे मैं प्यार करूं मैंने प्यार तुम्हीं से किया है मैंने दिल भी तुम्हीं को दिया है. ते गाडो बघ ना. काय नाही करीत. अरे ते पाय ते खाऊ राहिले पाय. इकडे काय बघतो? काय नाही. मावशी काय इथे तर कोणीच नाही. मग तुम्ही काय करता? कुणी नाही. कसं कॉलेजला गेलं पोरी येतील संध्याकाळी बोंबलत. कुठे आहे कॉलेज? हे इकडे आहे कॉलेज. आणि दिवसा कोणीच नसतं का इथं? दिवसा कोणीच नसतं. तुला काय चौकशा रे त्याच्या? नाही नाही काय नाही काय नाही. चलू तुमचं काम चलू. तुझं काम कर. ते गाडो बघ तिकडं हाका त्यांना. ओय नरपळ्या काय इकडे तू? बाहेर गेट तिकडे तू. अरे वर काय बघतो सारखा तू? तिकडे गोंधळ घातला इकडे चाललाय तू. काय चाललंय तू? काय नाही काय नाही. चल बाहेर पाहिला ते बघ. ओहो हे 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 बघ राणी तुम्ही जरा यांच्यात हुशार आहे. हं? आतापर्यंत आपण सरळ चाललो आता आपल्याला वाकडं चालायची. तिकडे लय खायला आहे तिकडे जा. तुमची कशी जोडी फिट आहे तसं माझं पण काम फिट झालं पाहिजे. बरं चल जाग राणी जा जा जा. ए यार तू गप बसू काही पण नको बोलत जाऊ. पण बघ ना त्याच्या गळ्यात काय. मी कॉलेजला कसं आले? अगं अगं ते बघ तुझ्या मला गाड्या येते. लाडवाच्या गाड्या ते बघ ते बघ काय मैंने दिल भी तुम्हीं को दिया है अब चाहे जो जाए मैं दुनिया से अब न डरूं तुझसे मैं प्यार करूं.
एवढी जवळ नको येऊस प्रे. माझ्या घामाचा वास तुझ्या अंगाला लागला तर तुझं अत्तर काम करणार नाही. कसं काय आला? जब जिंदगी झंड होती है तो पूना मुंबई याद आती है. टिंग 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 टिक टिक डिश.